आपल्याला खेळताना बघायला मिळाला होता. अशा संघाला अगदी चांगल्या मार्जिननं मात्र तिथे पराजित केलं होतं. काय रनचेस तिथे बघायला मिळालं. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं होतं. म्हणजे असं याला क्रिकेट म्हटलं जातं. आता क्रिकेट खूप फास्ट झालंय. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कोणताही प्लेयर मोठा नाही किंवा कोणताही प्लेयर छोटा नाहीये. क्रिकेट सर्वात मोठा आहे. मॅचला सुरुवात होते. चला गोलंदाजी मार्कवरती. ऋतुंशी बॉलरने प्लीज. योगेश गोलंदाजी मार्कवरती असेल. योगेशकडे अगदी आपण पाहतोय तर एक शानदार बॉलर आहे. अनुभव तर असेलच योगेशकडे देखील एक आपण म्हणतो ना अनेक मोठमोठ्या स्पर्धांचा तो अनुभव, एक्सपिरियन्स झोकताना आपल्याला बघायला मिळू शकेल. समोर असेल आकाश. आकाशनं आपल्या टीमला प्रचंड अगदी कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. काही बॉल टाकलाय. पहिलाच बॉल आहे परंतु सन्मानजनक हँडल केलेला आहे. चांगला दिमागाचा वापर देखील केला जातोय. संघर्ष जारी आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून और हा संघर्ष जो चलता है ना वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है ना मित्रों, वही सूरज बनकर निकलता है. त्या सूर्या जसं जर चमकायचं असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा जळावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता मित्रों. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. अभी आपको करना है. जहाँ तक देखा जाए पहली गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था और सीधा गेंद निकला जोर में। कुल मिलाकर यहाँ पर पहली गेंद के ऊपर खाता खुल चुका है, 2 रन बन चुके हैं। आने वाली शायद जो गेंद रहेगी, क्या इसी के साथ एक बड़ा स्ट्रोक अगली गेंद के ऊपर देखने को मिल सकता है। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, फिर एक बार मर्तबा गेंद डिक्लेयर जोन में जाते हुए कुल मिलाकर 4 रन बन चुके हैं। अच्छी गेंदबाजी, नफीसुली गेंदबाजी, अच्छा परफॉर्मेंस दिखलाने की ज़रूरत है। क्या यहाँ से आने वाले जो गेंद रहेगी उसके के साथ उसके उस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक देखने को मिल सकता है। राइट अप ओवर द विकेट फिर एक बार मर्तबा गेंदबाजी के लिए योगेश फिर एक बार मर्तबा राइट अप ओवर द विकेट। अंपायर के बाएं बगल से गेंदबाजी हमें देखने को मिलेगी। डाउन द ग्राउंड इस गेंद को खेलने का प्रयास था। जब तक इस गेंद को फील्ड करते बड़े इत्मीनान के साथ यहाँ पर 1 रन मुकम्मल किया है। कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 5 रन बन चुके. 5 रन्स झालेले आहेत. आता आपण बघतो स्कोर बोर्डवरती. 48 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करत असताना कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे. जास्त स्वतःवरती कंट्रोल आहे ना, तो येणाऱ्या काळामध्ये यश मात्र मिळवू शकतो. यशस्वी बनण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती विश्वास गरजेचा आहे. ओव्हर द विकेट आहे. मोठा प्रहार केलाय. मिड विकेट खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय. वन बाउन्सी मारेशा पार तो हो का विडा पार. चौकार. डीजे थँक 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 डीजे. योगेश म्हात्रेवरती आता आक्रमण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. विघ्नेश एक दर्जेदार प्लेयर आहे. समोरच्या दिशेनं तो तयार असेल. शॉर्ट बॉल आहे. बॅटची लीडिंग केली. चेंडू मात्र डिक्लोज झोनच्या दिशेनं. चेंडू इकडून तिकडे चकमा देतोय. एकच रन्स तिथे बघायला मिळणार आहे. एक्स्ट्राचे रन्स मिळतील का? परंतु नाही. तिथे फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स असेल. आपण पाहायला गेलं तर ऋतांशु पाटील कीपर होता. त्याच्यानंतर थोडासा बदल केला. समोरच्या दिशेनं सिली मिड ऑफच्या दिशेनं एकंदरीत आपण म्हणतो ना, की सिली पॉइंटच्या दिशेनं तो उभा आहे तिथे. दुसऱ्या बाजूला आपण बघतो तर अगदी स्त्री मिड ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळेल. लाँग ऑन आहे. लाँग ऑफ देखील डिप्थवर लेग त्याचबरोबर आपण बघतो मिड विकेटला खेळाडू डीपमध्ये आहे. लाँग लेगच्या परिसरामध्ये फाईन लेग डीपमध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅन मात्र आता इथे लावलेला आहे. कारण ऑफ साइडचा संपूर्ण जो एरिया आहे ना, तो डिक्लेअर झोनचा आहे. याच कारणास्तव शॉर्ट थर्डमॅन मात्र वरच्या बाजूला दिसेल. येणारा पुढचा बॉल आहे. संकट घेऊन येऊ शकतो तो फलंदाजाच्या विरोधामध्ये. नाही, यावेळेला पुन्हा एकदा चांगला मनगटाचा वापर केलाय. चांगला रेसचा वापर केलाय. 2 रन्स मिळतील याही बॉलवरती. सेन्सिबल क्रिकेट आहे. षटकाचा खेळ आता इथे समाप्त झालाय. संघाचा स्कोरबोर्ड आपण बघतोय 12 रन्स, 12 रन्स.
डीजे 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 थँक्यू 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 थँक्यू. डीजे थांबा. आपण बघतो गावकऱ्या शैलीचा गोलंदाज याच्याकडे देखील प्रचंड एक्सपिरियन्स टेनिसचा करण पाटील लेफ्ट हँडेड बॉलर आणि एक्सपिरियन्स चांगलाच आहे या खेळाडूला. चला बॅटल खूप मोठं होईल. बेस्ट वर्सेस बेस्ट आजच्या दिवसातील सगळे बॅटल्स पाहायला मिळणार आहेत. कारण प्रत्येक अगदी आपण बघतोय क्षेत्रातून अनेक नामांकित खेळाडू देखील मित्रांनो संगमेश्वर गावातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावातील अमोल कांगणे देखील या खेळाडूचं आगमन झालंय. अमोल तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काही बात तो खेळाडू देखील इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. संगमेश्वरचे आन वन आणि निशान अमोल कांगणे इन ऍक्शन मध्ये काही बातच दिसेल. एक चला ऑफिशियल्स असतील. मकबूल सर थोडेसे रेस्ट करतील. थोडेसे दुखापतग्रस्त झालेले आहेत. चला बाजल्या तिकडे आपण सुरुवात करूयात. आपण पाहतोय तर इथे करण पाटील गोलंदाजी मार्क वरती असेल लेफ्ट हँडेड बॉलर. 12ची सरासरी मेंटेन ठेवत असताना तुम्हाला प्रति ओव्हर मात्र ते 48 रन्स बनवायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. इम्पॉर्टंट मॅच मध्ये तुम्ही खेळताय. जिंकणारा सेमीफायनल्सचं तिकीट मात्र बुक करणार आहे. चौथा आम्हाला सेमीफायनलिस्ट मिळेल या मॅच नंतर. नवक्रे शेट्टीचा बॉलर आहे. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल टाकला जातोय. एक्स्ट्राचे रन्स नाहीत. तुम्ही या चुका करू शकत नाहीत. एक एक रनचा तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला जर देणार तर कदाचित मग चान्सेस असू शकतील. हे कुठेतरी एक चांगला जो टोटल आपण उभा केलेला आहे त्या ध्येयपर्यंत प्रतिस्पर्धी टीमचे फलंदाज पोहोचू शकणार आहेत. ऑफला चांगला फटका केलाय. फुल टॉस बॉल तिथे देखील झोन मध्ये पाठवण्याचं काम केलं गेलंय. असं वाटलं होतं की फुलटॉस बॉलवरती प्रहार करेल फलंदाज परंतु नाही. त्याच्या दिमागामध्ये एकच फक्त गोष्ट चालली आहे. मला फक्त आणि फक्त अगदी 17 रन ऑन बोर्डला जाऊन लागलेले आहेत. कुठेतरी आपली जी मनोवस्था जी आहे ना फलंदाजाची ती एकच दिसते. एखादा फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलवरती देखील आक्रमण करू शकलं असतं परंतु नाही. त्यांनी ऑफला सरळ ड्रायव्हिंग केलाय. चेंडू डिक्लेअर झोनकडे पाठवलाय. 2 रन्स मात्र मिळतात. आपण म्हणतो ना जर का तुम्हाला सरळ मार्गाने यश मिळतंय तर तुम्हाला वाकड्या मार्गाने जाण्याची आवश्यकता नाहीये. हेच कुठेतरी दृश्य मैदानाच्या आतमध्ये खेळाडूच्या साह्यानं बघायला मिळते. विघ्नेश सांगतोय की नाही आपल्या टीमला जिंकायचं असेल तर कुठेतरी
चांगला पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोनानुसार तुम्हाला घ्यावं लागेल. पुढचा चेंडू टाकेल. करण पाटीलला देखील अचूक टप्प्याचा चेंडू येणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, की तुम्हाला बॅटर्सपासून वाचायचं नाहीये. तुम्हाला इथे विकेट खूप महत्त्वाची आहे. जी पार्टनरशिप बिल्ड होते त्याला ब्रेक लावावा लागेल. तरच तुम्ही त्या ध्येयापर्यंत अगदी प्रतिस्पर्धी टीमला थांबवू शकता. विकेट टू विकेट डिलिव्हरी करावी लागेल. आपण बॉलरच्या माध्यमातून काय केलं जातं ऑप्शनच्या बाहेरची जी रणनीती आहे कुठेतरी मोठे फटके घेऊ नयेत याच कारणास्तव मात्र आपण बघतो तर फलंदाजाला थांबवलं जातं परंतु तसं नाही विकेट टू विकेट डिलिव्हरी येणं गरजेचं आहे. अगदी खूप खराब बॉल आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. आता हा जो करण पाटील आहे बॅटर्स पासून थोडंसं चेंडूला लांब ठेवतोय जेणेकरून मोठे आक्रमण होऊ नयेत याच कारणास्तव आपण पाहिलेला आहे. तो चेंडू आहे विकेट टू विकेट डिलिव्हरी येऊ शकते का? हवेचा बॉल देखील सरळ आपण पाहतोय तर समोरच्या दिशेनं संघ पुढे जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती 20 रन्स झालेले आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. आत्तापर्यंत करण थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरतोय. 3 चेंडूंमध्ये 8 रन्स त्यांनी खर्च केलेले आहेत. अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षण आपण बघतो तर चांगल्या प्रकारचं इथे डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. स्वीपला देखील काढू तैनात केला गेलाय. कटर बॉल असेल, त्यावेळेला पाहिलं तर समोरच्या दिशेनं चेंडू जाईल. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये चेंडूला अगदी पकडण्याचं काम निश्चित केले जाते. तुम्हाला यावेळेला आपण बघतो ना, की संघर्ष नीती रवाना करावा लागेल. आपल्याला माहीत आहे या क्रिकेटचे जे भगवान म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा देखील प्रचंड संघर्ष राहिलेला आहे. ज्यावेळेला त्यांना एक फोर व्हीलर कार पर्चेस करायची होती. फोर व्हीलर कार पर्चेस करत असताना त्याने एका बँकेकडे ते कर्जाचा अगदी जो अर्ज आहे, तो मात्र त्यांनी दाखल केलं होतं. परंतु त्या बँकेनं मात्र त्यांना ती फोर व्हीलर कार पर्चेस करण्यासाठी कर्ज दिलं नव्हतं. परंतु तेच सचिन रमेश तेंडुलकर सर आज BMW या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. मित्रांनो हा संघर्ष अनेक चांगल्या खेळाडूंचा राहिलेला आहे. संघर्ष तुम्हाला देखील या मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, की हा संघर्ष है वो जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता और जब तक ना पडे हातोड के गाव पत्थर पर वो पत्थर भी कभी भगवान नहीं होता. याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे मित्रांनो. एखाद्या देवाला जर अगदी दगडामधून चांगली सुबक आरतीमध्ये जर रूपांतर व्हायचं असेल, तर त्याला देखील घनाचे घाव सोसावे लागतात. आता देखील तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना थांबवण्यासाठी संघाचा स्कोरबोर्ड 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 24 रन्स आपण बघतोय जिंकण्यासाठी अजून 24 रन्स पाहिजेत. 24 झाले 24 अजून रिक्वायर आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. लतिक अली पण कोहलीचा संघ कालच्या दिवसामध्ये काय शानदार क्रिकेट, काय बॉलिंग होते, काय बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं होतं. बॅटची लिडिंग एज आहे का? ॲब्सोल्युटली इथे हे फिल्ड डिलिव्हरी पाहायला मिळते. चला 2चा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड 24 झालेले आहेत. 18 मध्ये 24 पाहिजेत. नक्कीच मित्रांनो आपण उस्मान पटेल याचं काही वेळातच आगमन होईल, परंतु गुजरातवरून थेट मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी नजीम गुल यांचं देखील आगमन होणार आहे. येणाऱ्या सेकंड सेमी फायनलमध्ये आपल्याला नजीम गुली खेळताना पाहायला मिळतील. 18 बॉलमध्ये आता 24 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमला 18 मध्ये 24 पाहिजे. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन बॉलर आहे. बॉलर नेम प्लीज. बॉलर सत्यम चौधरी. सत्यम चौधरी गोलंदाजी मार्कवरती येतोय. सत्यम चौधरी याच्याकडे देखील चांगला अनुभव अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धेंचा असेल तर समोरच्या दिशेनं विघ्नेश हार मारायला तयार नाहीये. तर दुसऱ्या बाजूला आकाश देखील कुठे सांगेल की मी देखील हार मारण्यासाठी तयार आहे. 18 मध्ये 24 पाहिजेत होऊ शकतील तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने जर चांगला टप्पा टाकला ना तर कदाचित हा सामना इथेच कुठेतरी रंग बदलू शकेल. आणि हा रंग बदलण्यासाठी तुम्हाला गोलंदाजी सुरेख शानदार करावी लागेल. मागचं षटक खूप एक्सपेन्सिव्ह होतं.
थोडंसं महागडं आपल्याला करण पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 तर त्याच्यानंतरला या ओव्हरमध्ये देखील 12 रन झाले. कमी गतीचा बॉल आहे. चेंडू हवेमध्ये आहे. कीपर गेलाय त्या चेंडूच्या खाली. विघ्नेशनं मात्र आपण बघतोय तर एक मोठा फटका खेळत असताना विकेटचं पतन होतंय. बाहेर जावं लागतंय. नंबर 3 वरती आपण पाहतोय तर दिनेशला पाठवलं जातंय. कालच्या दिवसातील हिरो खेळाडू. काय कमाल धमाल बेमिसाल क्रिकेट खेळला होता. परंतु आज मात्र हा सामना प्रतिस्पर्धी गोलंदाज सत्यम चौधरीच्या विरोधामध्ये मोजक्या पावलांचा रनअप. दोन्ही चेंडूला अगदी दोन्ही बाजूला चेंडू वळवणं ही त्याची स्पेशालिटी राहिलेली आहे. असा सत्यम चौधरी आपल्या टीमसाठी कॉन्ट्रिब्युशन देतोय. सामना संपलेला नाही. कारण तुम्ही जिंकलेलाच नाहीत. हे तुम्ही अगदी कठीण काळामध्ये सांगावंच लागेल. इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. येणारा पुढचा चेंडू असेल ज्यावेळेला मोठं संकट पहिल्याच बॉलवरती आलं होतं त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. डिप स्क्वेअर लेगला अलोंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. एकच मात्र भन्नाट वेगानं कंप्लीट केला. एका सामन्यावरती तुम्हाला समाधान आणि संतुष्ट मानावं लागणार आहे. इथून हा जो सामना आहे ना मित्रांनो, अगदा कदाचित एक हात जर असून विकेट आली ना तर सामन्याचं रूप बदलायला वेळ लागत नाही. आपण म्हणतो ना एखादी जी गोष्ट आहे ती अचीव्ह करण्यासाठी तुम्ही सहजरीतीनं कधी-कधी अचीव्ह करू शकता. परंतु आपण म्हणतो ना सहजासहजी मिळालेलं यश हे कमी काळ टिकतं आणि मेहनत करून जे मिळवलेलं जे यश असतं ना अगदी परमनंट टिकत असतं. चांगला फटका खेळलाय. 2 रन्स आकाशच्या बॅटमधून येतोय. येणारा पुढचा चेंडू असेल यावेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न असेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अंपायरचा इशारा तिथे आपण बघतोय की व्हाईट बॉल मात्र दिला जाईल. 5चा डिसिजन हा अंतिम राहील आणि हा चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे आणि तो घोषितच राहणार आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे आणि इतर यू आहे ना सामन्याला सुरुवात करायची आहे. चला या एक अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती आता मात्र 28. किती बोला किती पाहिजेत? 15 चेंडूत 20 धावाची गरज आहे. 15 चेंडूत 20 धावाची गरज आहे. 15 चेंडूत 20 धावाची गरज आहे. चला सामना लवकरात लवकर. जास्त पंचांजवळ वाद करू नका. येणाऱ्या प्रत्येक संघाला इथे व्यवस्थित डिसिजन दिला जात आहे. चेंडू वाईट आहे. पंचाने तो घोषित केलेला आहे आणि तो वाईटच असणार. चला पंच जास्त वाद घालू नको. आपल्या जागेवर उभं राहा. पंच आपल्या जागेवर उभं राहा. जैनब इलेव्हनच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की त्यांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. जैनब इलेव्हनच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की सामना लवकरात लवकर सुरू करावा. पंचांकडे जास्त वाद घातला तर मग आम्हाला डिसिजन घ्यायला लागेल. पंचांकडे जास्त वाद घेतला तर आम्हाला डिसिजन घ्यायला
लतिकाला 48 धावाचं आव्हान ठेवलंय ते जैनब इलेव्हननी. पाहूया कशा या सामन्याचा संघर्ष. पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स करे. चला किती चेंडू झाले होते. चेक चला या ठिकाणी आपण मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती बॉलर तयार असेल, सत्यम असेल. व्हाईट बॉलचा इशारा मागच्या चेंडूवरती आपण पाहिला. येणारा पुढचा बॉल मात्र आकाशावरमध्ये बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दुहेरी धावांचा फटका तिथे आता खेळला जाईल. शानदार बॅटिंग आकाशच्या माध्यमातून. खूप शॉर्ट बॉल आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. स्कोर बोर्ड मात्र 30 या आकड्यावरती अजून 18 रन्स पाहिजेत. आकाश येणाऱ्या पुढच्या बॉलला कोणता मोठा प्रहार करू शकेल पाहावं लागेल. मोठा प्रहार करायचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. चेंडू मात्र स्टॉप होईल. 1 रन्स तिथे मिळणार आहे आणि संघाचं स्कोर बोर्ड थोडंसं पुढे सरकेल. 31 या आकड्यावरती 31 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 17 धावांची आवश्यकता उर्वरित 13 बॉलमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहतोय. एक चांगला बॉल जर टाकला गेला तर मॅचमध्ये अगदी पुनरागमन करू शकतात. तर एक मोठा प्रहार आला तर बॅटिंग करणारा संघ ध्येयाच्या दिशेने नक्कीच मार्गस्थ होईल. मोठ्या प्रहाराची चर्चा. चांगला बॉल. कीपर स्वतः त्या बॉलच्या खाली गेलाय. कॅच पकडली जाईल. विकेटचं बटन. एक मोठी विकेट. दिनेश बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2. एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. उर्वरित 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 17 रन्स पाहिजेत. चला आपण मॅचला सुरुवात करूयात. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे जैनब इलेव्हन. बारा बॉलमध्ये 17 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर समोर थोडीशी स्ट्रॅटेजी बनवली जाते. थोडी चर्चा भावेश शेलारच्या माध्यमातून केली जाते. ऋतांश पाटील देखील त्याच्या समवेत आहे. सगळे प्लेयर्स येत आहेत की कोणत्या बॉलरला तिथे बॉलिंग दिली जाईल. इम्पॉर्टंट मॅच मध्ये आपण बघतोय भावेशनं ज्या वेळेला तिथे गेम प्लॅन रचलेला आहे, तिथे एक चांगली स्ट्रॅटेजी तयार केली. आता कोणत्या बॉलरला बॉलिंगसाठी पाठवलं जातंय. आता ती येणारे 6 चेंडू सांगतील की कसा गेम प्लॅन केला गेलाय. तिथे 12 मध्ये 17 रन्स पाहिजे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आपण बघतोय. 12 मध्ये 17 रन्स. 12 17 17 बोले तो खतरा. कोणत्या टीमला खतरा असू शकतो. इथून जिंकणारा संघ सेमीफायनलचं तिकीट बुक करेल आणि पराजित होणारा संघ मात्र त्यांचा स्पर्धेतला प्रवास इथेच थांबणार आहे. बॉलर नेम, बॉलरचं नाव अक्षय कासार गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. अक्षय कासारला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते. अगदी आपण पाहतोय ना तर समोरच्या दिशेनं प्रचंड अगदी विश्वास ठेवत असताना अक्षयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मॅचला तिथेच सुरुवात होते. क्षेत्ररक्षण असेल. आपण लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग आपण पाहतोय. माइनला डीपला खेळाडू तैनात. मिड विकेट देखील अगदी डीप मध्ये असेल. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळू शकेल. लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एका बाजूला आपण बघतोय तर कव्हर पॉइंटचा खेळाडू शॉटमध्ये तैनात आहे. पहिलाच बॉल यावेळेला टाकला जाईल. अक्षय कासारच्या माध्यमातून चेंडूला सन्मानजनक हँडल केलंय. पहिलाच बॉल अगदी रडार मध्ये होता. सॉफ्ट हँड म्हणजे चांगला मनगटाचा वापर केलाय. हलक्या हाताचा तिथे उपयोग केला गेला आणि फक्त 2 रन्स तिथे बघायला मिळतील. जिंकण्यासाठी इथे 11 बॉलमध्ये 15 रन्स पाहिजेत. 11 मध्ये 15 रन्स पाहिजेत. पुन्हा एकदा थोडीशी स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवावीच लागेल.
समोरच्या दिशेनं खेळाडू लिमिट ऑफच्या दिशेनं तो उभा आहे. त्यानं पुढचा चेंडू असणारच आहे, परंतु थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आकाशचं देखील हटलं जातंय. यावेळी आपण पाहिलं तर अक्षय कासार बनवे बॅटल मात्र आकाश या दोघांमध्ये चाललेला आहे. समोरच्या दिशेनं आपण पाहतोय खेळाडूला उभं केलं गेलं की मोठे स्ट्रोक तुम्ही नाही खेळू शकत. याच्यासाठी अक्षय तयार असेल चेंडू टाकण्यासाठी. थोडासा वेळ आता मात्र घेतला जातोय. इम्पॉर्टंट मॅच मध्ये तुम्ही खेळताय. बॉल टाकला जाईल. बॅटचा स्पर्श आहे. ओ यावेळेला काय घडतंय? ओ ना भाई ना ना चुका नाहीत. कॅचेस विन द मॅचेस. कॅच खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. एकंदरीत सर आपण बघतो तर कॅच मिस नाहीये. आपण कॅचेस किती महत्वाचे असतात मी सांगितलं. 1983 ला कपिल देवेने कॅच पकडली होती आणि भारतानं वर्ल्ड कप जिंकला होता. 2007 मध्ये आपण श्रीशांतनं ज्यावेळेला कॅच पकडली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती भारतानं आणि 2024 मध्ये डेव्हिड मिलरचा सूर्यकुमार यादवनं झेल पकडला आणि भारतानं तो T20 वर्ल्ड कप जिंकला होता. एवढ्या कॅचेस इम्पॉर्टंट असतात. ह्या कॅच तुम्हाला पकडावे लागतील. आता मधून कॅचेस तर ड्रॉप होत चाललेत. जिंकण्यासाठी अजून 14 रन्स पाहिजे. जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला अक्षय कासारच्या माध्यमातून पाहायला मिळते. आकाश तय्यर आहे. पुढचा बॉल आहे. इथे चांगला चेंडू खेळला जाईल. दुहेरी धावांचा फटका. या या चेंडूमध्ये पेस नव्हता. अगदी रडारमध्ये बॉल होता. वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न अजिबात होत नाहीये. पुढचा बॉल आहे. अक्षय तयार असेल पुन्हा चेंडू टाकण्यासाठी आणि अक्षय कमी गतीचे बॉल टाकतोय आणि सहजरित्या फलंदाज तो खेळून काढतोय. हे चेंडू अपेक्षित नाहीयेत. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी डेथ मध्ये करत आहात आणि गोलंदाजी स्पेशली तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेरला आणि फलंदाजाला देखील त्याच गोष्टी रिक्वायर आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉल आहे तो सहजरित्या आधी हात खोलू शकतो. डिक्लेअर झोनकडे खेळू शकतो. त्याला काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाहीये. ते चेंडू मात्र अगदी सॉफ्ट हँडली मात्र यूज करत असतात. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉल ढकलून काढू शकतील. 2-2 रन्स मिळतील तुम्हाला आणि स्कोर बोर्ड आता पुढे सरकेल. 38-38 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. जिंकण्यासाठी आपण बघतो तर तब्बल 10 रन्स दूर असेल. दिमागाचा चांगला वापर केला जातोय. येथे स्वतःचा मनगटावरती विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सर बोलतो ना की ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे ना त्यांना इतरांच्या कधी सामर्थ्याची गरज भासत नाही. आज आपण ते पाहिले अनेक खेळाडूंच्या माध्यमातून. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अनेक चांगले चांगले खेळाडू तुमच्या समोर येतील. परंतु विश्वास हा तुमच्या समोर आणि स्वतःवर असणं गरजेचं आहे. बॉल टाकला जाईल. अक्षय तयार आहे. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला चेंडूला पाठवलं जातंय. चेंडू थांबेल का? परंतु या बॉलवरती दुहेरी रन्स 2 रन्स पाहायला मिळतील. 40 रन्स स्कोरबोर्ड वरती लागले. शेवटचा अजून एक चेंडू मात्र शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल मात्र अजून शिल्लक आहे. मॅच मात्र मोठी बनते यात शंका नाहीये. एखाद विकेट जर आली ना तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. कालच्या दिवसामध्ये याच टीमनं एका बलाढ्य संघाला देखील पराजित केलंय. मी मगाशी सांगितलं होतं ज्याच्यामध्ये महेंद्र अंधेऱ्यासारखा प्लेअर होता. तुषार रणदिवे देखील होता. दत्तू सावंत होता. निखिल पारवे सारखा प्लेअर त्या टीम मधून खेळून गेला. अशा टीमला मात्र पराजित केला. हाच तो संघ आहे. आकाशचे दणदणीत क्रिकेट पाहायला मिळतंय. शॉर्ट बॉल आहे. बॅटची कडा आहे. आता चूक होणार नाहीये. कॅच पकडले आकाशची. विकेटचं झाले पतन. षटक क्रमांक 4 चा खेळ इथे आता संपलेला आहे. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 8 रन्स पाहिजेत.
असाला यापुढे 6 चेंडू आणि 8 रनची गरज असेल. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. मिर्झाबाई यांचे चिरंजीव आफताब बुरंडकर यांचं आगमन झालेलं आहे. आफताब, तुमचं मनापासून स्वागत. आफताब, येस आफताब, तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण नक्कीच संपूर्ण स्पर्धेमध्ये आलेला आहात. तुमचं खऱ्या अर्थानं कौतुक. आपण आता आपली स्वतःची स्पर्धा आहे, म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःच्या स्पर्धेसाठी योगदान देणं गरजेचं आहे. आणि योगदान अशा प्रकारचं असतं की आपले संपूर्ण हे सगळे आपले मित्र आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला फिरायचं आहे, बस, बाकी काही काम नसेल. चला. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 रन्स. बॉलर बॉलर कोण आहे? सत्यम चौधरीकडे आता या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांचे कॅप्टन असतील. 6 मध्ये 8 रन्स पाहिजेत. फलंदाज तिथे आपल्याला जयेश पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आहे, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चांगलाच तिथे शार्प टर्न होतोय. 5 बॉल 8 रन्स. मित्रांनो, हा सामना संपलेला नाहीये, मॅच ऑन झाली आहे. व्हॉट अ मॅच. 5 मध्ये 8 रन्स पाहिजेत. काय होणार या मॅच मध्ये? रसिक प्रेक्षकांच्या सर्वांच्या नजर या मॅच मध्ये लागलेल्या आहेत. काय चेंडू टाकला जातोय, पडल्यानंतर सरळ मात्र काठा बदलतोय आणि कीपरच्या हातामध्ये चेंडू बघायला मिळतो. हो, स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मिळतील 6 षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. फरनजी बुरोणकर सर यांच्या माध्यमातून या बॅटर्स जयेश आहे त्याला 500 रुपयाचा कॅश पे झालेला आहे. थँक्यू फरन सर. बॅटर्सच्या अगदी या चांगल्या खेळासाठी हा अगदी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि खरंच चांगल्या प्रकारची स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील बघायला मिळते या खेळाडूच्या साह्यानं. 2 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 4 बॉल मध्ये 2. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आपल्याला तिथे पाहायला मिळू शकेल. फलंदाज तसा फेल होतोय. चांगला बॉल टाकला जाईल, परंतु चेंडू इथे यावेळेला बोट वरती झाले. विकेटचं पतन. मॅच ऑन होते. 3 बॉल 2 रन्स पाहिजेत. 3 मध्ये आता 2. 3 मध्ये 2 म्हणजे एक चांगला फटका तुम्हाला खेळायचा आहे. 3 चेंडू आहेत आणि त्या 3 चेंडूंमध्ये आपण बघतोय तर 2 रन्स पाहिजे आहेत. कंपल्सरी चेस फॉर्म्युला आहे. हा 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये आपण बघतोय तर 2 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. ज्यावेळेला आपण चर्चा करतोय तर समोरच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षक असते सिली मिडॉनला तैनात केला गेलाय. भावेश शेलार स्वतः मात्र सिली मिडॉनला उभा राहिलाय.
तर समोरच्या दिशेनं सिलीम मिड ऑफच्या दिशेनं आपण बघतोय तर अक्षय निवातेला आपण बघतोय. व्हाईट टी शर्ट या ना इकडे दादा. हो व्हाईट टी शर्ट या पाठी या. दिसत नाहीये या. आपण थोडं बाजूला. 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये 2 रन्स कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. ड्रामा अगदी शानदार पाहायला मिळतोय. बॉल टाकलाय. वा काय सुरेख बॉल टाकलाय. कमी गतीचा चेंडू अपील केले. लाऊडली अपील आहे. अंपायरचं यावेळेला आपण बघतोय तर डिसिजन नॉट आउट आहे. यावेळेस 2 बॉल आहेत. 2 मध्ये 2 रन्स पाहिजेत. वॉटर मॅच वॉटर मॅच वॉटर मॅच सामना. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्या मॅच साठी. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही हा सामना पाहिला नाही तर आजच्या दिवसातली तुम्ही स्पर्धाच पाहिली नाहीत. काय सामना रंगतोय. 2 मध्ये 2 पाहिजे. स्ट्रॅटेजी बनवली जाते. गेम प्लॅन रचला जातोय. विश्वास आता खेळाडूंवरती. ओ लरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये 2 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. सामना मात्र खूप मोठा बनलाय. इथे डोळ्यांचं पारणं फिरलंय या मॅचनं. गोलंदाज आपण पाहतोय तर नक्कीच सत्यम तयार असेल. पुढचा चेंडू मोठा पार करायचा. यावेळेचा बॉल शानदार टाकलाय. शानदार गोलंदाजी पाहिला मी ते. 1 बॉल आहे आणि 1 बॉल मध्ये आपण बघतोय तर नक्कीच 2 धाव्यांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. शानदार गोलंदाजी इथे पाहायला मिळते. येस ओ सत्यम शिवम सुंदरम. कमालची बॉलिंग चालले सत्यमच्या माध्यमातून. 1 बॉल 2 रन्स आपण बघतोय. व्हॉट अ मॅच. भरणबाई देखील मॅच आनंद घेत आहेत. 1 बॉल 2 रन्स कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 1 मध्ये 2. सत्यमनं आतापर्यंत प्रभावित तर केलेलं आहे. 1 बॉल असेल. 1 बॉल मध्ये आपण पाहतोय तर 2 रन्स असतील. चेंडू टाकला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेला होता. आपण पाहतोय तर खेळाडू तिथेच असतील. 1 बॉल आहे. 1 बॉल मध्ये आपण बघतो 2 धाव्यांची गरज आहे. रसिक प्रेक्षकांच्या नजरा या संपूर्ण मॅच वरती देखील लागलेल्या आहेत. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील दोन्ही टीमचे चाहते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 1 मध्ये 2. यावेळेचा बॉल शानदार शानदार शानदार. कमाल आपण बघतोय. इथे हा सामना मात्र जिंकलेला आहे. सैनाब 11 या टीमनं हा सामना जिंकलाय. व्हॉट अ मॅच. एक रोमांचक मुकाबला झालेला आहे. त्याच्यानंतर लगेचच सामना खेळवला थोड्या टायमाने घ्या ना. सत्यम सुरेख गोलंदाजी. खरोखर चांगली गोलंदाजी केलेली आहे. खरोखर चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्या शाहरुख तलगरकर करून सत्यमला 1000 रुपयाचं पारितोषिक आले. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी. फलंदाजाला जखडून ठेवलं होतं. बांधून ठेवलं होतं तिथं. आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावाची गरज होती आणि त्यांनी षटकार सुद्धा घेतला. दिनेश कॅश प्राइज घेऊन जा. दिनेशनी सुद्धा यायचंय. त्यांनी सुद्धा कॅश प्राइज घ्यायचंय. अलिजा रमीन्स यांच्याकडून 50 रुपयाचे पारितोषिक. गोलंदाज सत्यम. सर्व खुर्च्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन दे. टोटल खुर्च्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन दे आणि टॉस बॉक्स मध्ये तिथे कोणी बसणार नाही याची नोंद घ्यावी. चुरशीचा सामना. जबरदस्त. अगदी पैसा वसूल सामना. ज्याप्रमाणे सामना झाला रंगतदार. आपला बक्षीस घेऊन जावे. जयेश लतिका 11चे प्लेयर्स. जयेश जैनब 11नी नोंद घ्यायची आहे की याच्यानंतर 10 मिनिटांनी पुढचा सामना सुरू होईल. आपण तयार राहायचं आहे. थोडीशी आपण शांतता घ्या आणि तयार राहा. आपल्याला पुन्हा एकदा मॅच खेळायची आहे. पुन्हा एकदा तंदुरुस्त व्हा आणि मॅच खेळायसाठी उतरा. प्रेक्षकांनी ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे. चला प्रेक्षकांनी ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे.
सत्यम 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 प्लीज कम टू हियर. व्हेरी वेल प्लेड, व्हेरी वेल बोल्ड सत्यम, कम ऑन. सत्यम आणि सुरेख कामगिरी केलेली आहे. अक्षरशः